नमस्कार, मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. ही पोरं बघा काय ऐकायला आज मागत नुसते डबकातात पाण्यात जाऊन, आणि काय करावं ह्यांच्या पुढं काही कळत नाही. दिवसातून 5 ते 6 वेळा पाण्यात जाऊन डबकातात. हे पहिल्यांदा असं वाटत होतं की बारा चालू झालं तर बरं वाटतं की कामं उरकतात, असं वाटतं आता ती बारात चालू होणार आहे. कारण का ते सारखे पाण्यात जाऊन बसत येतं, काय करावं सुचतच नाही. पाणी नसलं ना तर ड्रमातलं पाणी उपसितात, काहीही करीतात. त्यांना पाणी म्हणजे सोपंच वाटतंय. तर ते आजारी पडले तर काय तर केवढ्याला जाईन, पण काय त्यांना काही वाटतच नाही. आणि ही बोरं बाऱ्यावर ही डबकी नाळाव चाललंय त्यांचं. बघा आता हे काय करावा ह्यांच्या पुढं, पर डोकं हरून गेलो माणूस. तिथं जाता येत नाही तिला म्हणा, म्हणजे जाता येत नाही तिला, जाऊनच दिलं नाही ना. मग ही ताशी भिजती नेहमी फरशी, तर ह्याच्यामुळं ओली झाली आहे. पटापट पटापट पाणी इकडून तिकडून टाकतात. नसा हा त्यांचा धिंगाणा पार असं नको करून ठेवी त्यात. त्या गावाची फरशी इकडं ओली झालेली. आणि ही माझी नाटाला घेऊन बसली आहे. मी म्हटलं आता चाललंय त्यांचं तिथं खेळत पटापटा तेवढी भांडी तरी घासून गेलं, कारण का पोरांच्या नदी लागलं का सगळं काम तर कामच जागेवर राहतं. नरडं सुकतं ते वेगळं, त्यांना काही फरक पडत नाही, तो गोष्ट वेगळीच. आता हे कांड करता करता सगळं आंघोळी बंगोळी झाल्या ह्यांच्या. आणि पुढं परत गेली उदळायला वावरात. आणि वावराच्या बांधणीला होतं गांधीन माशीचा पोळा, आणि ते नेमकं गांधीन माशी चावली होती पिल्याला. पार त्याला दवाखान्यात न्यायची बारे, कारण का त्याला कळलंच नाही काय चावलं ते. त्याच्यानंतर नाला होता करवंदेवाला, म्हणजे डोंगरची काळी मैना. आम्ही घेतली ही करवंद खायला. करवंदे हे सहसा आता भेटत नाही, कारण कधी जाळीतून काढायला खूप अवघड असतात. ही डोंगरची काळी मैना सीजन वाईज फळ आहे हे, इतर सीजनला भेटत नाही, फक्त हे उन्हाळ्यातच भेटतं. आणि एकदा तरी खावा, खूप छान आहे. मला तर आवडतं. तुम्हाला आवडतात का नाही हे सांगा कमेंट करू. हा आमचा अर्धी कपडे आणलेली आहेत काढून बघता फक्त वलनीची. निम्मी कपडे अजून वरतीच आहेत ती आणलेली. आमच्या तर एक शेंगदाणे केले त्यांनी, चाललं होतं शेंगदाणे राहिले नव्हते. दिदी आली आहे. सगळे खेळतात ही पोरं. असे निस्तात धिंगाणा, काहीच नाही, निस्तात धिंगाणा करण्यात एक्सपर्ट आहेत. शांतता तेवढी झोपतील ना तेवढीच त्यांचे हातपाय शांत आहेत. मी माझ्या नाटाला झोपवली, म्हटलं तर झोपली तर घ्यावं पटकन स्वयंपाक करून. स्वयंपाक असं पटपट पटपट केला म्हणजे कसं उठायच्या आधी स्वयंपाक घेतला करून. भाकरी राहिलं तर ताई म्हणलं मी भाकरी करते, म्हटल्यानंतर भाकरी त्यांनी केल्या. म्हणल्या मी कालवण बिलवण डाळ भात सगळं करून ठेवलं. भांडी पण मोकळं गेलं, भांडी पण घासून आले. आणि वाटण्याला घेतलं होतं तर काय झालं तर मिक्सरची पिनच तुटली. मग आता म्हटलं त्यात पिन तुटली तर ती चेंज केलीच पाहिजे ना. मग आता ती घेतली आणि म्हटलं तर आपल्याशिवाय कोण चेंज करणार, वापरायला तर आपल्यालाच लागते. दुसऱ्यांना सांगायचं ते नंतर ना करायची, वर काहीतरी बोलायची, त्यापेक्षा घेतली चेंज करून. नंतर ना देवीला बरेच दिवस झाला आंघोळ नव्हती घातली, ती देवीलाही आंघोळ घालून घेतली. आणि ही माझी नाटाचा जरा गेटअप चेंज केला. असा बांधला होता झंबो, असं मस्त देवीचा गेटअप केला, माझ्या भाऊचा गेटअप केला, माझाही गेटअप केला. असा होता माझा आजचा दिवस. पोरांचा धिंगाणा, करवंद, त्यातल्या त्यात पिल्याला चावले गांधीन माशी. आणि मग त्याला नेलं डॉक्टरकडं. त्याला धड सांगता येईना काय झालं आहे काय नाही. खरंच खूप गांधीन माशी बेकार आहे, खूप मोठं पोळ आहे तिथं, बेकार आहे बेकार. त्याच्यानंतर नात्याबाईंना सवसांच्या बारी गांधीन माशी चावली तिथं. मग तिथं तपास केला, तो खूप गांधीन माशी नाही तिथं. आणि म्हटलं आता त्यांना जाळूनच टाकायला पाहिजे, बघू कधी योग येतोय ते. आजकाल गरमी खूप आहे, काय चावलं आहे काय नाही चावलं हे लक्षात आलंच नाही, दिसलंच नाही. कारण का त्या गांधीन माशी दगडाखाली होत्या आणि त्या बाहेर जात येत नव्हत्या, म्हणून त्या आतमध्ये गेल्या होत्या ना, कळलं नाही. मग त्याला शेवटी दवाखान्यात न्यायची बारी आली. आणि इथं हा दगड दिसतोय ना, हा दगड तिथं येईल गांधीन माशी. आता इकडं होता ना, पिल्या होता ना, तिथं वरती एक दगड दिसत, तिथं गांधीन माशी. आणि कंटिन्युअस पोरं तिथं खेळायला असतात ते. पण आज ती गांधीन माशी चावली. काल खेळत होती पोरं तिथं, तर तेव्हा काही नाही झालं. आत्याबाईंना सवसांच्या पारी तिथं पाणी बारं देताना पण चावली. त्याच्यानंतर मी बाऱ्यावर भांडी घासायला गेले होते, त्या मला बोलल्या माशी चावली. तिथं दोघी जणींनी पाहिलं तर तेव्हाही नाही दिसला. मग थोडंसं 1-2 माशा बाहेर आल्यानंतर निरखून पाहिलं तर खूप खूप मोठं गांधीन माशीचं पोळ आहे. पाहूनच अंगाला काटा आला. म्हटलं आता पाहू कधी योग येईन त्याला जाळलं तर पाहिजेत, कारण का ती पोरं कंटिन्युअस तिथं खेळतच असतात आहे त्याच्यामुळं, किंवा माणसंही जातात आहे. ती गांधीन माशी खूप चालते. एकदा आमच्या नारळाला खूप असं मडक्यासारखं गांधीन माशीचं होतं. एकदा तो ब्लॉग बनवेन, पण माझ्याकडे आहेत व्हिडिओ त्याचं, मी एक ब्लॉग बनवेल. कारण आता नाही, ते खूप दिवसापूर्वी ना मलाही चावली होती ती, त्याचं एक ब्लॉग बनवेल. डायरेक्ट हांड्यासारखं झालं होतं ते, नक्की बघा नंतर ना. पोरांची काळजी घ्या, आमची पोरं तर काही ऐकतीच नाही कोणाची. असं वाटतं आता त्यांना काय, आता मोकळं मैदानच झालेलं आहे.
काय मारून हाणून काहीच उपयोग नाही, त्यांना घसा कोरडा करायची वारी पण त्यांना काही गम नाही. आणि हे दोघं एकत्र आले तर जग बरं उलटं पालटं करून टाकतील असं होतं.